तर जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपण मागच्या लेक्चरला जे डिस्कशन केलेलं होतं, तर ते ऑप्टिक्सचा जो मेन पार्ट आहे आपला पहिला, तर तो आपण डिस्कस केलेला होता. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे ऑप्टिक्सच्या करस्पॉन्डिंग, ऑप्टिक्सच्या रिलेटेड जे काही फिनॉमिनॉन आहेत, तर ते सर्व फिनॉमिना आपण डिस्कस केलेले होते. त्याच्यामध्ये ऑप्टिक्स आपला जो पूर्ण डिवाइड केलेला होता, तो आपण 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेला होता. ठीक आहे. जर पाहिलं आपण तर ऑप्टिक्सचं डिवायडेशन म्हणजे phenomenon which are corresponding to the light were divided into 3 categories. 3 कॅटेगरी होत्या. तर त्याच्यामध्ये जी पहिली कॅटेगरी होती तर ती कोणती होती, तर ते होतं तुमचं रे ऑप्टिक्स. दुसरं होतं वेव्ह ऑप्टिक्स आणि तिसरं होतं पार्टिकल नेचर ऑफ लाईट. ओके, फाईन. तर रे ऑप्टिक्स मध्ये तुम्ही पाहिलेलं होतं, रे म्हणजे काय आहे, डायरेक्शन ऑफ एनर्जी थ्रू विच इट इज ट्रॅव्हलिंग. एनर्जीची एक डायरेक्शन आहे फ्रॉम द सोर्स ऑफ लाईट, ज्या मार्गाने ती ट्रॅव्हल होते एनर्जी, त्याला आपण काय म्हटलं, रे म्हटलं. ठीक आहे, फाईन. आणि रे ऑप्टिक्सचा स्टडी कशासाठी करतो आपण, कोणकोणत्या फिनॉमिना डिस्कस करण्यासाठी. मेन 2 आहेत, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन. हे डिस्कस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कशाचं स्टडी करतो आपण, तर रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचं स्टडी करण्यासाठी आपल्याला रे ऑप्टिक्स डिस्कस करावं लागतंय. त्याच्यानंतर खाली आलेलं होतं डबल रिफ्रॅक्शन असेल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असेल. या काही गोष्टी ज्या आहेत, तर या गोष्टी डिस्कस करण्यासाठी, या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला रे ऑप्टिक्सची गरज असते. वेव्ह ऑप्टिक्स, तर वेव्ह ऑप्टिक्सची आपल्याला गरज कशासाठी आहे, तर पुढचे काही फेनॉमिनन जसं की इंटरफेरन्स असेल, डिफ्रॅक्शन असेल, पोलरायझेशन असेल, हे जे काही फेनॉमिनन आहेत, तर हे सगळे फेनॉमिनन डिस्कस करण्यासाठी आपल्याला कोणाची गरज आहे, वेव्ह ऑप्टिक्सची गरज आहे. म्हणजे लाईट ही ज्या वेळेला एका डायरेक्शन पासून दुसऱ्या डायरेक्शन पर्यंत ट्रॅव्हल होते, एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत त्या डायरेक्शन, पर्टिक्युलर डायरेक्शन ट्रॅव्हल होते, तर त्यावेळेला तिथं आपल्याला रे ऑप्टिक्स येतो. आणि ज्या वेळेला लाईटचं वेव्ह नेचर आपण कन्सिडर करतो, तर त्यावेळेला तिथं वेव्ह ऑप्टिक्स येतं. आणि लास्ट पार्ट जो आहे आपला त्यातला, तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं की पार्टिकल नेचर जे आहे लाईटचं, तर ते आपल्याला कुठं कुठे युजफुल होणार आहे. तर त्याच्यामध्ये मेन आपण पाहिलेलं होतं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्याच्यानंतर स्पेक्ट्रल लाईन्स, त्याच्यानंतर कॉम्प्टन इफेक्ट. अशा काही गोष्टी आहेत ज्या स्टडी करण्यासाठी आपल्याला पार्टिकल नेचर ऑफ लाईटचा उपयोग करावा लागतो. ठीक आहे, फाईन. तर आता याच्यात थोडस पुढे गेल्यानंतर आपण पाहिलं की बाबा त्या ऑप्टिक्सचे काही ठराविक लॉज होते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मेन जे 2 लॉज होते ते आपण अगोदर पण डिस्कस केलेले होते आणि मागच्या लेक्चरला पण डिस्कस केले. त्याच्यामधला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचे जे लॉज होते ते अतिशय महत्वाचे होते. ठीक आहे, मग त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलेलं होतं होमोजिनियस मीडियम असेल, आयसोट्रॉपिक मीडियम असेल, तर लाईट स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होते वगैरे वगैरे, आपण ह्या गोष्टी स्टडी केलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन पुन्हा एकदा मी डिस्कस केलेले होते. आणि त्याच्या रिलेटेडचा इथे एक छोटासा प्रॉब्लेम मी लिहिलेला आहे आणि हा प्रॉब्लेम आपल्याला जाता जाता डिस्कस करायचा आहे. फर्स्ट वी विल डिस्कस दॅट प्रॉब्लेम अँड देन वी विल प्रोसीड फर्दर विथ द नेक्स्ट कॉन्सेप्ट. नाउ सी, ज्या वेळेला आपण या प्रॉब्लेमचा विचार करतोय, तर प्रॉब्लेमला सांगायचं काय आहे बघा. पहिली गोष्ट, एक स्पेक्टॅकल आहे. ठीक आहे, स्पेक्टॅकल म्हणजे काय आहे, चष्मा आहे. ठीक आहे, त्या चष्म्याची एक काच आहे, ग्लास. त्या काचेची जी जाडी आहे, थिकनेस ऑफ दॅट ग्लास इज 2 मिलीमीटर. त्या काचेचा जो थिकनेस आहे तर तो किती आहे, 2 मिलीमीटर आहे. त्यानंतर सांगितलं की जी काच वापरलेली आहे त्या काचेचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, तर तो 1.5 आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास इज 1.5. आणि सांगितलेलं आहे आपल्याला की जर लाईट वेव्ह त्या काचेमधून पास होऊन तुमच्या डोळ्यामध्ये जात असेल, तर त्या काचेमधून पास होण्यासाठी त्या लाईट रेला लागलेला वेळ काढा, टाइम काढा, असा प्रश्न आहे. ठीक आहे, सो प्रॉब्लेम काहीसा अशा प्रकारचा आहे. हे समजा तुमचे काय आहे, ही चष्म्याची ग्लास आहे जिचा थिकनेस किती आहे, 2 मिलीमीटर आहे. आणि इकडून हे लाईट रे आलेला आहे
ठीक आहे, नो प्रॉब्लेम. कुठून आलाय हा? बाहेरून येताना कुठून येतोय तो? एअर मधून येतोय ना, एअर मधून येतोय बरोबर. ठीक आहे, फाईन. आणि आता तो काय करणार आहे, इकडे पास आउट होणार आहे. कुठून? या ग्लास मधून पास होणार आहे. ज्या ग्लासचा थिकनेस 2 मिलीमीटर आहे, तर इथून इथून बाहेर पडेपर्यंत, म्हणजे हा थिकनेस कव्हर करण्यासाठी, हा जो थिकनेस आहे, हा थिकनेस कव्हर करण्यासाठी त्या लाईट रेला किती वेळ लागेल? व्हेरी सिंपल क्वेश्चन. बघा, फिजिक्स मध्ये थेअरी तर महत्वाचे आहेच, पण थेअरीपेक्षाही जास्त महत्वाचे आहेत तुमचे प्रॉब्लेम्स. तुमचं नीट असेल, जेई असेल, म्हणजे मेडिकल, इंजिनिअरिंग, कुठलाही सेक्टर असेल, तर त्या प्रत्येक परीक्षेमध्ये प्रॉब्लेमला खूप मोठं वेटेज आहे आणि ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायला शिकलं पाहिजे. न्यूमरिकल्स खूप महत्वाचा भाग फिजिक्समध्ये, खूप महत्वाचा. आणि जोपर्यंत तुमची प्रॉब्लेम वरती म्हणजेच न्यूमरिकल्स वरती कमांड येत नाही, तर तोपर्यंत तुम्ही फिजिक्स मध्ये चांगले मार्क्स मिळवू शकत नाही, लक्षात ठेवायचं. सो प्रॉब्लेम चांगले सॉल्व्ह करायला आले पाहिजेत. तर आता बघूयात मग. आता बघा, सोल्युशन अतिशय इझी आहे याचं. काय सांगता येईल सोल्युशन? की बाबा थिकनेस ऑफ द ग्लास 2 मिलीमीटर दिलाय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय, टाइम काढायला सांगितलेला आहे. ठीक आहे, आम्हाला बाकीचं काहीच माहित नाही समजा, आणि हा टाइम काढायला सांगितलेला आहे. काय काढायला सांगितलंय? टाइम. तर आता टाइम, डिस्टन्स आणि स्पीड यांच्यामधलं रिलेशन तुम्हाला माहित आहे. टाइम, डिस्टन्स आणि स्पीड. एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं त्याला 2 मिलीमीटर एवढं, म्हणजे डिस्टन्स हे तुमचं काय झालं, हे 2 मिलीमीटर जे आहे ते काय झालं, डिस्टन्स झालं. सो डिस्टन्स इज इक्वल टू थिकनेस ऑफ द ग्लास. एवढं डिस्टन्स त्याला कव्हर करायचं आहे, त्या लाईटला एवढं डिस्टन्स कव्हर करायचं आहे. सो आपला रेग्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला आहे रेग्युलर फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता आपल्याला काढायचं काय आहे? टाइम काढायचं, बरोबर का? मग टाइम काढायचा असेल तर आपण हा फॉर्म्युला असा लिहू शकत नाही का? मग हाच फॉर्म्युला मिळेल आपल्याला. टी इज इक्वल टू, म्हणजे टाइम पलीकडे गेला, टी इज इक्वल टू डिस्टन्स डी अपॉन स्पीड जे आहे ते व्ही न दाखवला आपण. म्हणजे हा आपला बेसिक फॉर्म्युला होईल. टाइम टी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, इकडे आले स्पीड, वी हॅव डिनोटेड हियर बाय व्ही. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, नो प्रॉब्लेम. मग आता जर ह्या दोन क्वांटिटी तुमच्याजवळ असतील तर डायरेक्ट तुम्हाला टाइम मिळाला ना, हो बरोबर का? टाइम काढायचा होता हे थिकनेस पास आउट करण्यासाठी. मग आता मला जर डिस्टन्स आणि व्हेलॉसिटी माहित असेल, डिस्टन्स आणि स्पीड जर माहित असेल, तर आपण खूप इझिली याचा आन्सर काढू शकतो. माहित आहे का? बघा मग, माहित आहे का? डिस्टन्स माहित आहे का? डिस्टन्स, यस, हे एवढं डिस्टन्स आहे ना. किती आहे हे? 2 मिलीमीटर. तो एवढं डिस्टन्स आहे, म्हणजे हे डिस्टन्स तर मला माहिती आहे. व्हेरी गुड. आता मला सांगा स्पीड माहिती आहे का? स्पीड, लाईटचं स्पीड ह्या मीडियम मध्ये, म्हणजे ही जी ग्लास आहे ना, ग्लास, त्या ग्लास या मीडियम मध्ये लाईटचं स्पीड किती आहे? ग्लास मध्ये लाईटचं स्पीड किती आहे ते आम्हाला सांगायचंय. ग्लास मध्ये लाईटचं स्पीड किती आहे ते मात्र दिलेलं नाही इथं कुठं. ग्लास मध्ये लाईटचं स्पीड दिलंय का? नाही दिलेलं. ग्लास मध्ये लाईटचं स्पीड दिलेलं नाहीये. मग ते आम्हाला काढावं लागेल. आता ते कसं काढणार? तर ते काढण्यासाठी या ग्लास मधलं लाईटचं जे स्पीड आहे, म्हणजे व्हीजी, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास, ते काढण्यासाठी तुम्हाला म्यू जी म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास दिलेला आहे. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. सो वी वॉन्ट दिस व्हीजी. हे व्ही म्हणजे काय? व्हीजी आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. ते काढायचं आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला दिलेला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. समजा हे माझं इक्वेशन नंबर 1 आहे. नंतर मी व्हॅल्यू टाकेल त्यावेळेला सांगेन इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकूया. सो डिस्टन्स आपल्याला माहित आहे, व्हेलॉसिटी आपल्याला माहित नाही, स्पीड आपल्याला माहित नाही ग्लास मधलं, तर ते आपल्याला काढायचं आहे. तर आपला रेग्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला सांगतोय की बाबा हे जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास म्यू जी इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास म्यू जी इज इक्वल टू. आता बघा, हे जर ग्लास असेल, ठीक आहे, लाईट इकडून येते, नो प्रॉब्लेम, आणि इकडे जाते. ही आलेली लाईट, ही गेलेली लाईट, रिफ्रॅक्शन झालं.
सो हे ग्लास आहे, हे ग्लास मध्ये गेली. हे मीडियम नंबर 1 आहे, हे मीडियम नंबर 2 आहे. मीडियम नंबर 1 तुमचं एअर आहे आणि मीडियम नंबर 2 तुमचं काय आहे, ग्लास आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. सो एअर मधून लाईट येते आणि ग्लास मध्ये लाईट जाते. मग ज्या मीडियम मध्ये लाईट जाते त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण लिहितो म्यू जी. आणि ज्या मीडियम मधून येते त्या मीडियमच्या रिस्पेक्टिव्ह लिहितो आपण. सो कुठून येते, एअर मधून. सो इथं ए नाही लिहिला तरी चालतो. ज्या वेळेला आपण इथं कुठलाच मीडियम मेन्शन करत नाही रिस्पेक्टिव्ह वाला, तर त्या वेळेला याला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कसला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. नाव आता ज्या वेळेला आम्ही इथं विचार करतोय बघा, हे एअर मधून येते आणि ग्लास मध्ये लाईट जाते, तर त्यावेळेला हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी ज्यावेळेला सांगायचा. लाईट कुठून आले, एअर मधून आले, बरोबर का. एअर मधून आले, कुठे गेले, ग्लास मध्ये गेले. सो ज्या मीडियम मधून आले त्या मीडियम मध्ये लाईटचं स्पीड डिवायडेड बाय ज्या मीडियम मध्ये लाईट गेली आहे त्या मीडियम मधलं लाईटचं स्पीड, या दोघांचा रेशो अगेन तुम्हाला देतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इन विच लाईट हॅज एंटर्ड. ठीक आहे. सो एअर मधून लाईट आली, एअर मधून लाईट आली आणि ग्लास मध्ये गेली, एअर मधून लाईट आली आणि ग्लास मध्ये गेली, म्हणून एअरची व्हेलॉसिटी वरती, ग्लास एअर मधली लाईटची व्हेलॉसिटी वरती आणि ग्लास मधली लाईटची व्हेलॉसिटी खाली. नो प्रॉब्लेम. मग आता मला सांगा, आपल्याला हे व्हीजी काढायचं आहे ना हो, हे व्हीजी याच्यामधनं जे स्पीड आहे ते काढायचं आपल्याला. इथं लागणार आहे आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास, ग्लास मधली लाईटची व्हेलॉसिटी. ठीक आहे. सो व्हीजी आपल्याला काढायचं आहे, तर याला आपण असं लिहू शकतो, व्हीजी इज इक्वल टू व्हीए डिवायडेड बाय म्यू जी. नो प्रॉब्लेम. फक्त म्यू जी इकडे घेतला आणि व्हीजी इकडे घेतला, बाकी काहीच केलेलं नाही. हे ए नाही लिहिला तरी चालतो. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये आपण एअर मेन्शन करत नाही. ठीक आहे. फक्त तुम्हाला हे कळावं फॉर्म्युला म्हणून मी इथं ए लिहिलेलं आहे, बाकी काय नाहीये. जर तुम्हाला हाच फॉर्म्युला असा लिहायचा असेल बघा, म्यू टू विथ रिस्पेक्ट टू 1 आहे, तर तुम्ही काय लिहिणार, V1 अपॉन V2. म्यू टू विथ रिस्पेक्ट, म्हणजे 1 मधून 2 मध्ये गेली, याच्यातली व्हेलॉसिटी वर, याच्यातली व्हेलॉसिटी खाली. फिनिश. एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. नो प्रॉब्लेम. सो Vg इज इक्वल टू VA अपॉन म्यू जी आला. देअरफॉर वी कॅन से दॅट Vg इज इक्वल टू VA म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर, ही व्हॅल्यू पाठच पाहिजे. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर इट्स 3 × 10⁸ मीटर पर सेकंड असते बरं का, हे मीटर पर सेकंड. आणि हे तुमचं काय आहे, म्यू जी तुम्हाला दिलेला आहे 1.5 डायरेक्ट. सो 1.5, नो प्रॉब्लेम. आता इथे तुम्हाला डायरेक्ट कळू शकतं, हे 1.5 आहे, हे 3 आहे, 1.5 दोन्ही 3 येते, किंवा एक डेसिमल पॉईंट पुढे सरकवून घेतला तर हे 30 होईल, हे 15 होईल, 15 2 30 होईल. सो दिस वन्स, दिस टूज, सो 1.5 दॅट मीन्स 15 2 30. सो इट इज इक्वल टू, therefore this Vg is equal to 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. Vg is equal to 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. Vg ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 2 × व्हेरी गुड. वी हॅव गॉट Vg ऑल्सो. इथं आपल्याला Vg पण मिळाला आता, म्हणजे टाइम काढणं आता नॉट डिफिकल्ट. सो नाव टाइम इज इक्वल टू, नाव दिस टाइम इज इक्वल टू टी विच इज इक्वल टू डी अपॉन Vg. ओके, नो प्रॉब्लेम. आता डी म्हणजे डिस्टन्स, लाईटला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे, या ग्लासची जी थिकनेस आहे तेवढं. थिकनेस किती आहे, 2 मिलीमीटर. आता इथे एक प्रॉब्लेम येतो, जर आपण डायरेक्ट 2 ही व्हॅल्यू टाकली आणि डिवायडेड बाय Vg किती टाकला, 2 × 10⁸, तर डायरेक्ट उत्तर निघून जातं, पण आपलं उत्तर चुकतं. का चुकतं, तर हे जे ग्लासची जी विड्थ तुम्हाला थिकनेस जी दिलेली आहे तर ते मिलीमीटर मध्ये दिलेली आहे आणि तुमचं स्पीड जे आलेलं आहे ते मीटर मध्ये आलेलं आहे. सो वेगवेगळे युनिट आले डिस्टन्सचे, म्हणजे मिलीमीटरला तुम्ही मीटर मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. मग मिलीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर जस्ट आपण काय करतो, 10⁻³ न मल्टिप्लाय करतो. मिलीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण 10⁻³ ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे हे 2 मिलीमीटर किती होईल, 2 मिलीमीटर किती होईल, तर 2 मिलीमीटर होईल आपलं 2 × 10⁻³ मीटर एवढं होईल. 2 × 10⁻³ मीटर. सो हे होईल 2 × 10⁻³ मीटर. नो प्रॉब्लेम. सो नाउ दिस 2 and 2 gets cancelled to each other. Okay, fine. Therefore this t is equal to 10⁻³ upon 10⁸.
So we can write it as 10 raised to minus 3 into 10 raised to minus 8, which is equal to 10 raised to minus 11, 10 raised to minus 3, 10 raised to minus 8. Therefore we can say that it is t is equal to 10 raised to minus 11 सेकंड. आता हे तुम्हाला काय आलं, हा टाइम आला, ओके. तर टाइम किती मिळाला तुम्हाला, 10 raised to minus 11 सेकंड इतका मिळाला. आता याला आणखी जर आपल्याला पर्टिक्युलर याच्या युनिट मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिता येईल बघा. साधारणपणे याला मी जर असं लिहिलं 10 raised to minus 11 म्हणजेच -2 into 10 raised to minus 9 सेकंड, 10 raised to minus 2 into 10 raised to minus 9 सेकंड असं लिहू शकतो ना. हे -2 आणि -9 किती झालं, -11च होईल. ओके फाईन, नो प्रॉब्लेम. सो हे 10 raised to minus 9 म्हणजे नॅनो असते. 10 raised to minus 1, 10 raised to minus 9 second, 10 raised to minus 9 second is equal to 1 nanosecond. So it is equal to हे तुमचं आन्सर होईल t is equal to 10 raised to minus 2 nanosecond, 10 raised to minus 2 nanosecond. That means 0.01 nanosecond. आता या प्रॉब्लेम नंतर आपल्याला नेक्स्ट कॉन्सेप्ट जो स्टडी करायचा आहे. आता हा प्रॉब्लेम पूर्णपणे आपल्या बेसिक लॉज वरती डिपेंडेंट होता, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या. याच्यानंतर आपल्याला जे डिस्कस करायचं ते म्हणजे साइन कन्व्हेन्शन्स, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. ओके फाईन. आता हे साइन कन्व्हेन्शन्स ऍक्च्युअली गरजेचे कशासाठी असतात, तर ज्या वेळेला आपण कोणतेही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट कन्सिडर करतो. आणखी एक गोष्ट, तुमच्या पुस्तकामध्ये पण हा प्रॉब्लेम आहे आणि या पुस्तकामध्ये या प्रॉब्लेमचा आन्सर थोडंसं चुकीचं आहे, तर ते व्यवस्थित करा. 10 raised to minus 2 च्या ऐवजी त्याने 10 raised to minus 1 घेतलेला आहे, 0.1 नॅनोसेकंड असं लिहिलं. 0.01 नॅनोसेकंड हे आन्सर येईल. ठीक आहे. सो आय वॉज टेलिंग अबाउट द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. सो साइन कन्व्हेन्शन ऍक्च्युअली गरजेचं कशासाठी, जेव्हा आपण एखादा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट घेतो, म्हणजे मिरर घेतला समजा, आपण एखादा जर मिरर घेतला, हा तुमचा एक मिरर आहे. ठीक आहे. हे अशा प्रकारे इकडे जर तुमचा ओपॅक सरफेस असेल तर याला आपण कॉन्केव्ह मिरर म्हणतो. सो या कॉन्केव्ह मिरर वरती तुम्ही याला असा ठेवता, उलटा ठेवता, सरळ ठेवता, कसा ठेवता, त्याच्यावरती ऑब्जेक्टचं डिस्टन्स डिपेंड करतं. आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स ते प्रत्येक वेळेला त्या ऑब्जेक्ट डिस्टन्सला कन्सिडर करून फॉर्म्युला चेंज करणं आपल्याला शक्य नसतं. मग तो फॉर्म्युला चेंज करण्याची प्रोसेस अवॉइड करता यावी या दृष्टिकोनातून आपण काय करतो, तर याच्यासाठी स्टँडर्ड साइन कन्व्हेन्शन्स यूज करतो. म्हणजे जर तुम्ही या ऑप्टिकल डिव्हाइस आहे, तर याचा जो सेंटर आहे त्याला आपण ऑप्टिकल सेंटर ओ म्हणतो, त्याला पोल असं पण म्हणतो. ऑप्टिकल सेंटर त्यालाच पोल पण म्हणतो. ठीक आहे. या पोल मधून बरोबर एक काय होत असतो, ऍक्सिस पास होत असतो. प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणतो आपण त्याला. त्या ऑप्टिकल डिव्हाइसचा, त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचा प्रिन्सिपल ऍक्सिस असतो हा. ठीक आहे. फाईन, नो प्रॉब्लेम. आता बघा, जर आपण विचार केला, मी ऑब्जेक्ट इकडे ठेवला तर वेगळा फॉर्म्युला येतोय, ऑब्जेक्ट इकडे ठेवला तर वेगळा फॉर्म्युला येतोय, ऑब्जेक्ट वरती ठेवला वेगळा फॉर्म्युला, ऑब्जेक्ट खाली ठेवला वेगळा फॉर्म्युला येतोय. मग प्रत्येक वेळेला फॉर्म्युला कोण चेंज करत बसणार. त्याच्यापेक्षा एक काम करूयात ना, तुम्ही ऑब्जेक्ट ह्या बाजूला ठेवला तर तुम्ही मॅग्निट्यूड कसं घेणार, लेफ्टला ठेवलं तर कसं घेणार, राईटला कसं ठेवलं तर कसं घेणार, वरती ठेवलं तर कसं घेणार, खाली ठेवलं तर कसं घेणार. या गोष्टी डोक्यात क्लिअर असतील तर आपल्याला मग ते फॉर्म्युला प्रत्येक वेळेला बदलायची गरज नाही. फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू त्या रूलनुसार टाकायच्या. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स स्टडी करायचे आहेत. तर पहिलं बघा, हे स्टँडर्ड नोटेशन्स आहे. यू म्हणजे ऑब्जेक्टचं डिस्टन्स असतं फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ओनली. व्ही म्हणजे इमेज डिस्टन्स असतं फ्रॉम ऑप्टिकल सेंटर. एफ म्हणजे फोकल लेंथ असते. फोकल लेंथ सुद्धा आपण मेजर करताना कुठून मेजर करतोय, ऑप्टिकल सेंटर पासून. मग यू, व्ही आणि एफ यांच्यामध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करून आपल्याला मिरर फॉर्म्युला मिळतो, लेन्स फॉर्म्युला मिळतो. सो त्या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्याच्या पोझिशन नुसार चेंज होणार आहेत. ठीक आहे. फाईन. तर यातला पहिला मुद्दा आपल्याला काय बघायचा आहे, ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम ऑप्टिकल सेंटर. तुम्ही जी काही डिस्टन्सेस मेजर करणार, कुठलेही डिस्टन्स मेजर करा, ऑब्जेक्ट डिस्टन्स मेजर करा, इमेज डिस्टन्स मेजर करा, फोकल लेंथ मेजर करा, ऑब्जेक्टची हाईट मेजर करा, इमेजची हाईट मेजर करा, मॅग्निफिकेशन मेजर करा, काहीही तुम्ही मेजर करा, तुम्हाला ते मेजरमेंट नेहमी कुठून घ्यायचं आहे, तर ऑप्टिकल सेंटर पासून किंवा पोल पासून. ऑप्टिकल सेंटरलाच आपण पोल म्हणतो. ऑप्टिकल सेंटर किंवा पोल पासून आपल्याला काय करायचं आहे, मेजर करायचं आहे.
ठीक आहे, फाईन. सो पहिला मुद्दा काय, सगळीच्या सगळी डिस्टन्सेस ऑप्टिकल सेंटर पासून मेजर करायचे. दुसरा मुद्दा काय सांगतोय बघा आपल्याला, दुसरा मुद्दा आपल्याला सांगतोय की बाबा हे जे इन्सिडेंट रेज असतात, म्हणजे आपल्याला जर एखादा ऑब्जेक्ट बघायचा असेल, म्हणजे मी तुम्हाला दिसतोय तर माझ्यावर पडणारे जे लाईट रेज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत, आणि त्यावेळेला तर माझ्यावरून रिफ्लेक्ट होऊन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत, तर त्यावेळेला तुम्हाला मी विजिबल असणार आहे. ठीक आहे, तर इन्सिडेंट रेज जे आपण कन्सिडर करतोय ते नेहमी लेफ्ट टू राईट अशाच स्टँडर्ड वेने घ्यायचे आहेत. म्हणजे आम्ही जर हे डिव्हाइस असा घेतला, ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम, आणि इकडे जर तुमचा हा ओपेक सरफेस असेल तर तुम्हाला इन्सिडेंट रे इकडून घ्यावा लागेल ना, बरोबर आहे का? पण आपल्याला हे फिजिक्स मध्ये चालत नाही. आपण काय करणार, नेहमी नेहमी याला अशा प्रकारे प्लेस करणार जेणेकरून इन्सिडेंट रे जो आहे ना, तर तो इन्सिडेंट रे तुमचा कुठून ट्रॅव्हल होईल, हा असा ट्रॅव्हल होईल, म्हणजे लेफ्ट टू राईट हा इन्सिडेंट रे. सो इन्सिडेंट रे ऑलवेज मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता त्याच्यामध्ये कंसात पुन्हा मी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. जर डायव्हर्जिंग बीम असेल, कॉन्व्हर्जिंग बीम असेल, पॅरलल बीम असेल, तर ते आपल्याला नेमकं काय सांगते. सो डायव्हर्जिंग बीम करस्पॉन्ड्स टू, आता डायव्हर्जिंग बीम समजा हे अशा प्रकारचं एक आपला काय आहे, मिरर आहे. ओके, नो प्रॉब्लेम. नाव सी, याच्यावरती जर तुम्ही एखादा डायव्हर्जिंग काय केलं, आपण डायव्हर्जिंग बीम जर घेतले, डायव्हर्ज होणार आहे, ठीक आहे, डायव्हर्ज होणार आहे, तर हे ऑब्जेक्ट आहे, तर याच्यावरून हा एक बीम असेल, हा एक बीम असेल, आणि हा एक बीम असेल. तर हे सगळे काय आहेत, डायव्हर्जिंग बीम आहेत. मीन्स दे आर डायव्हर्जिंग फ्रॉम दिस सोर्स. सो डायव्हर्जिंग बीम काय सांगतात की बाबा ते एका रिअल पॉइंट ऑब्जेक्ट पासून आलेले आहेत. डायव्हर्जिंग बीम आपल्याला नेहमी सांगतात की ते एका रिअल पॉइंट ऑब्जेक्ट पासून आलेले आहेत. कुठून आलेत, रिअल पॉइंट ऑब्जेक्ट, रिअल पॉइंट ऑब्जेक्ट पासून आलेले आहेत. हे आपल्याला काय सांगतं, डायव्हर्जिंग बीम. तसंच जर समजा तुमचे कॉन्व्हर्जिंग बीम असतील, काय आहेत तुमचे, कॉन्व्हर्जिंग बीम आहेत, ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. सो कॉन्व्हर्जिंग बीम म्हणजे हे बीम आहे, हा बीम आहे, आणि हा बीम आहे. तर काय होतात, हे कुठेतरी पुढे जाऊन एकत्र येणार असतात, ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. सो कॉन्व्हर्जिंग बीम जर असतील तर कॉन्व्हर्जिंग बीम आपल्याला सांगतात, कॉन्व्हर्जिंग बीम आपल्याला सांगतात की दे आर गोइंग टू कम टुगेदर इन व्हर्च्युअल इमेज. ही जी इमेज इकडे फॉर्म होणार आहे तर ती व्हर्च्युअल इमेज असणार आहे. या कॉन्व्हर्जिंग बीम पासून या मिररच्या मागच्या बाजूला ती इमेज फॉर्म होणार आहे, म्हणून ती कशी असणार आहे, ती कशी असणार आहे, व्हर्च्युअल इमेज असणार. आणि ज्या वेळेला पॅरलल बीम आपण घेतो तर पॅरलल बीम सांगतात की हे इनफायनाइट ऑब्जेक्ट पासून आलेले आहेत, इनफायनाइट डिस्टन्स वरती असलेले ऑब्जेक्ट त्याच्यापासून आलेले आहेत, ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. सो हा आपला काय झाला, सेकंड पॉइंट झाला. थर्ड पॉइंट काय सांगतोय, एक्स ऍक्सिस हा नेहमी प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणून यूज करा. प्रिन्सिपल ऍक्सिस कोणता असेल, एक्स ऍक्सिस. सो हा आमचा जर एक्स ऍक्सिस असेल, एक्स आणि हा एक्स डॅश, सो हा तुमचा प्रिन्सिपल ऍक्सिस असेल. म्हणजे जर आम्हाला एखादी लेन्स मांडायची असेल तर कशी मांडणार आम्ही ही लेन्स, या अशा प्रकारे मांडणार. म्हणजे हिचा ऑप्टिकल सेंटर कुठे आला पाहिजे, ह्या एक्स ऍक्सिस वरती आला पाहिजे, ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. तर आम्हाला काय बघायचं आता की बाबा हे तर आम्ही पाहिलं की हा एक्स ऍक्सिस आमचा काय असणार आहे, एक्स ऍक्सिस आमचा काय आहे तर प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. आणि जो काय ऑप्टिकल सेंटर आहे त्या डिव्हाइसचा, तर त्या डिव्हाइसचा ऑप्टिकल सेंटर हा आमचा ओरिजिन म्हणून आम्ही कन्सिडर करतोय, ठीक आहे. तसंच आम्ही इथून एक लाईन ड्रॉ करतोय, या लाईनला आपण काय म्हणतो, तर हा आमचा पॉझिटिव्ह वाय आणि हा आमचा निगेटिव्ह वाय असतो, वाय वाय डॅश झाला, ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता ज्या वेळेला आम्ही इथे कन्सिडरेशन करतोय बघा, हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहित असतं, हा आमचा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा आमचा सेकंड क्वाड्रंट आहे, हा आमचा थर्ड क्वाड्रंट आहे, आणि हा आमचा कुठला आहे, फोर्थ क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा पण पॉझिटिव्ह ऍक्सिस आहे आणि हा पण पॉझिटिव्ह ऍक्सिस आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये हा तर पॉझिटिव्ह आहे पण हा निगेटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये हा निगेटिव्ह आहे आणि हा पण निगेटिव्ह आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह आहे. सो आता या ऑप्टिकल सेंटरच्या जर
तुम्ही ऑप्टिकल सेंटरच्या जर राईटला काही डिस्टन्सेस मेजर करत असाल, ऑप्टिकल सेंटरच्या राईटला मेजर केलेली डिस्टन्सेस नेहमी पॉझिटिव्ह असतात, कारण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसवर जातोय ना आपण. सो ऑप्टिकल सेंटरच्या राईट हँड साइडला मेजर केलेले डिस्टन्सेस नेहमी कसे असतात, पॉझिटिव्ह. आणि ऑप्टिकल सेंटरच्या लेफ्ट हँड साइडला मेजर केलेले डिस्टन्सेस कसे असतात, तर निगेटिव्ह. ठीक आहे, फाईन. तसंच ऑप्टिकल सेंटरच्या वरच्या बाजूला मेजर केलेली डिस्टन्सेस कशी असतात, पॉझिटिव्ह. आणि या ऑप्टिकल सेंटरच्या खालच्या बाजूला मेजर केलेली डिस्टन्सेस कशी असतात, तर निगेटिव्ह. तेच इथं सांगितलेलं आहे आपल्याला. डिस्टन्सेस टू द लेफ्ट ऑफ पोल म्हणजे ऑप्टिकल सेंटर. सो पोल किंवा ऑप्टिकल सेंटरच्या राईट साइडला मेजर केलेली, लेफ्ट साइडला मेजर केलेली डिस्टन्सेस निगेटिव्ह. टू द लेफ्ट साइडला मेजर केलेली डिस्टन्सेस निगेटिव्ह. ठीक आहे. राईट साइडला मेजर केलेली डिस्टन्सेस पॉझिटिव्ह. अबोव द पोल डिस्टन्सेस अबोव द पोल आर पॉझिटिव्ह. पोलच्या वरच्या बाजूला पॉझिटिव्ह आणि पोलच्या खालच्या बाजूला निगेटिव्ह. सो हे आहे तुमचं कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. ओके. सो हे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप खूप गरजेचं असणार आहे. फॉर्म्युला चेंज करण्यापेक्षा हे बेटर आहे की आपण ही साइन कन्व्हेन्शन्स लक्षात ठेवावे. ठीक आहे, फाईन, थँक्यू.